चल आता तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते समोरासमोर बसून बोला. ब्रो बोल आता तिच्याशी. यश, मी एवढी स्वतःहून आली आहे तुला भेटायला, ते पण घरी ताईच्या हळदीसाठी एवढे सगळे रिलेटिव्ह आले असतात आणि तू हा असा गप्पच बसणार आहेस. थँक्स इथे येण्यासाठी. थँक्स काय स्वानू, असा कसा आहे ग तुझा ब्रो? मला त्याची काळजी वाटली म्हणून मी आले. तर हा अच्छा, म्हणजे याचा अर्थ तुला पटलंय दॅट आय लव्ह यू. माहिती होतं मला तुला लक्षात येईल. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत यश. मी इथे तू माझा फ्रेंड आहेस म्हणून आले आणि तू माझ्या बाबतीत सिरियस आहेस हे तुला प्रूव्ह करावं लागणारच आहे. कसं करणार आहे मी सोनाली? आणि समजा मी नाही करू शकलो तर? मी म्हणाले तसं तू प्रूव्ह करेपर्यंत मी वाट बघेन. आणि तू प्रूव्ह नाहीच करू शकलास तरी आपल्या फ्रेंडशिपवर त्याचा काही परिणाम होणार नाही. आणि हेच सांगायला मी इथपर्यंत आले. प्रॉमिस? ऑफकोर्स यश, मी नेहमी तुझ्यावर प्रेम केलं आणि करत राहीन. आणि त्यासाठी कोणतीच कंडिशन नाही. तू स्वतःचा सिरियसनेस प्रूव्ह करण्याची कंडिशन सुद्धा नाही. बघितलंस ब्रो किती सॉर्टेड आहे ही. म्हणून मला ही आवडते. मला पण. पण तरीही तुला ते प्रूव्ह करावं लागणार आहे. देवा, आज बरेच वर्षांनी या घराच्या छपराखाली एक सॉलिड गोष्ट घडते. तुझ्या आशीर्वादानं आमच्या मोठ्या लेकीचं लग्न होतंय. तूच तिला माझ्या पदरात टाकलीस. आता तिच्या भावी आयुष्यासाठी तिला आशीर्वाद दे. मम्मी, अगं ताईचा मेकअप खराब होईल ना. होऊ दे. आज माझी लेक इतकी सुंदर दिसतेय की वेळी माझीच दृष्ट लागते की काय असं वाटतंय मला. पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात, पण खरंच कल्पित तुझा जन्म झाला आणि तुझे पप्पा निवडणूक जिंकले. आपलं एक घर झालं म्हणून तर पहिल्या वाढदिवशी आल्या गेल्या प्रत्येकाला चांदीची नाणी वाटली तुझ्या पप्पांनी. काल परवा आमचं बोट धरून चालायला लागलीस तू असं वाटतंय. आणि आज अचानक. ताई, सासरी गेल्यावर आम्हाला कोणाला विसरलीस ना? आम्ही सगळे येऊ तुझ्याकडे राहायला कायमचे. हो राणी साहेब, पुरे झाले की आता आमच्या लेकीचा मेकअप जाईल आणि त्यांचं जर का मेकअप यायला ना तर आम्ही तुम्हाला
कळत तो माहेरी पाठव. पप्पा, आता शेवटपर्यंत तुमची सुटका नाही आमदार साहेब. मम्मी, आपल्याला निघायला हवं, नाही तर उशीर होईल. सरकार, पाहुणे मंडळी हॉलवर जायला निघालेत. आपल्या गाडी पुढे नारळ फोडू का? नारळ फोडू का म्हणायचं नसतं, नारळ वाढवू का असं म्हणायचं असतं. बरं, किती नारळ वाढू मग? राणी साहेब, चल आपण निघूया, नाही तर हा बाहेर नारळाचं झाड लावेल. आम्ही येतो. जा तुझा पुढे, आम्ही येतो. अश्विनी, रमा बरोबर ना तू सुद्धा लग्नाला जायला हवं होतंस. थोडासा चेंज मिळाला असता तुलाही. खूप डोकं दुखतंय परवा संगीतला जाऊन आल्यापासून आणि त्या बाईला बघितल्यापासून. अश्विनी, अगं तसं नाहीये, मला म्हणायचंय तुझी दगदग खूप होतीये. ऑफिस, घर, आनंदची तब्येत. पण तू आनंदच्या तब्येतीची अजिबात काळजी करू नकोस, तो बरा आहे आता. काकू, तू मिस केलंस लग्न. खूप धमाल केली आम्ही. आणि तुला माहितीये, कल्पिता ताईची पाठवणी करताना ना रवींद्र काका रडले. नंदिता ताई तर ती बोल्यावर चढल्यापासूनच डोळे टिपत होत्या. एवढं सेंटी व्हायची गरज काय मला तेच कळत नाही. लग्न करून काय कायमचे सोडून नाही चालली. आणि एवढं तर लग्न करू नका. नाही, तुम्हाला नाही समजणार. त्या मुलीची आणि तिच्या आई वडिलांच्या मनाची अवस्था. आपलं असं सगळं सोडून एका माणसाच्या विश्वासावर ती घर सोडून जाणार असते. ही तुझी बहीण जाईल ना सासरी, तेव्हा कळेल बघ तुला. आई, मी नाही जाणार आहे सासरी बिसरी. घर जावई शोधेन मी. मग तुझं घर ना आपण बाहेर वरांड्यात बांधूया, उन्हात. तुझ्या नवऱ्याला इथे जागा नाही. मग तुझ्या बायकोला पण जागा नाहीये इथे. तुमचं घर पण उन्हात बांधू आपण. अरे ए मुलांना, पुरे आता जा, कपडे बदला, फ्रेश व्हा. मी फर्स्ट, कळलं? जा ना. यश, थँक्स. थकला असशील ना खूप. तू चौधरींकडे नोकरी करतोस म्हणून लग्नात जे नोकरासारखं वागत होतास ना, ते अजिबात आवडलेलं नाहीये मला. परवा त्या संगीत मध्ये सुद्धा खुर्च्या काय उचलत होतास, जेवणाची टेबल सरकवत होतास, लोकांना सरबत पाणी आणून देत होतास. का स्वतःची पत एवढी खाली घसरवतोयस? अगं वहिनी, चौधरी साहेब सुद्धा हेच करत होते. तू पाहिलंस ना, त्यांच्याच मुलीचं लग्न होतं. बरं, तुमच्या आनंददादाच्या लग्नात मी हे सगळं केलंय. नाही सुनील, आपल्या घरच्या लग्न कार्यात हे सगळं करणं वेगळं आणि इतरांच्या लग्नात करणं वेगळं. तू स्वतःहून विचार कर, तुला खरंच हे सगळं करायची गरज आहे का? हो, मला गरज आहे. आणि दादा, तुझ्याच तत्वांवर चालतोय मी. कुठलंही काम कमी दर्जाचं नाही, हे तूच आम्हाला शिकवलंयस ना. आणि तसंही माझ्या योग्यतेपेक्षा ते मला खूप जास्त पैसे देत आहेत. नाही सुनील, तू समजतोयस ना, तसं याच्यात काही नाहीये. रवींद्र चौधरी मला कमीपणा दाखवण्यासाठी तुझा वापर करून घेतोय सुनील. दादा, आपण जसा चष्मा लावतो ना, तसं आपल्याला जग दिसतं. मी तिकडे नोकरी करतोय आणि त्याचे मला पैसे मिळतात. मला एवढंच बघायचं. आणि मी काहीही झालं तरी ही नोकरी सोडणार नाही. मिसिंग यू सोनाली.
टेलिपॅथी. आता मी तुलाच फोन करणार होतो, खूप लेट झाला ना म्हणून केला नाही. सॉरी, पण मी कॉल केला तुला, ते पण एवढ्या रात्री. इट्स ओके. तसंच काहीसं कारण असल्याशिवाय तू फोन नाही करणार. आय नो. बोल. ताई नाहीये तर घर खायला उठलंय रे. मला ना रोज तिच्या गळ्यात हात टाकून झोपायची सवय आहे. पुढचे काही दिवस मला नीट झोप नाही लागणार आहे. तुला तिच्याशी फोनवर नाही का बोलता येणार? मूर्ख आहेस का तू? आता कसं बोलता येईल? आणि असं पॉसिबल असतं तर मम्मी पप्पांनीच नसतं का कॉल केला तिला? मम्मी पप्पा पण आल्यापासून खूप गप्प गप्प आहे. इट्स ओके, होईल तुला सवय. ही सुद्धा एक फेजच आहे. पण तू अपसेट होऊ नकोस. अपसेट असलीस ना की चांगलं नाही वाटत. अजून झोपला नाहीस रे तू? आणि एवढ्या रात्री कोणाशी बोलतोयस? सोनालीचा व्हिडिओ कॉल आहे. आत्ताच भेटलात ना तुम्ही लग्नात, ती पण थकली असेल, झोपू दे तिला. अगं तिला झोपच लागत नाहीये म्हणून तर तिने फोन केला. तिची ताई नाहीये ना आता, सो जरा लोनली वाटतंय तिला. झोप पडलं. हस ना सोनाली, तू हसलीस की चांगली दिसतेस. हस. यश प्लीज. हसली नाहीस तर बघा. कमॉन कमॉन, फास्ट फास्ट फास्ट. गपना रे. गपना काय गपना, मी ऐकणार नाही तुझं. या आधी कधी ऐकलंय का? नाही, आताही ऐकणार नाही. कमॉन फास्ट, मला तुझा स्माइल बघायचा. यश मला खरंच आता हसता येत नाहीये. आय वॉन्ट टू सी युअर स्माइल, दॅट्स इट. त्याशिवाय मी झोपणार नाही. आता तू कर काय. गुड. बोल आनंद. मला तुला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. आनंद काय झालंय? नाही, मी तुला भेटल्यानंतर सांगेन, पण ताबडतोब भेट मला तू. हो, पण तू एवढा पॅनिक का होतोयस? काही प्रॉब्लेम झालाय का? हे बघ, तू मला आत्ता सांग, नाही तर मी भेटेस तोपर्यंत मला टेन्शन राहील. नाही, प्रॉब्लेम झाला नाहीये, पण होऊ नये म्हणून भेटायला हवं आपण. कालच्या फंक्शन मध्ये आपण एकत्र गायलो, बोललो एकमेकांशी, म्हणून अश्विनीला संशय आलाय. मला वाटतं आपण एकदा भेटायला हवं शेवटचं. आनंद, आपल्या एकमेकांबद्दलच्या फिलिंग्समुळे जर आपला संसार धोक्यात येणार असेल तर आपण यापुढे नको भेटायला. पण एकदा भेटूया आपण शेवटचं, प्लीज. चालेल ना? ठीक आहे, कुठे भेटायचं ते लोकेशन पाठव, मी येते. पाठवतो. बाय. हॅलो, मी आले रेस्टॉरंटच्या बाहेर. तू आहेस का आत? बरं ठीक आहे, मी आले. हाय. This one is for you. ये ना प्लीज, ये. काल तुझा मूड खराब होता ना, म्हणून बोलवलं. मी ताईला खूप मिस करते रे. घरात काही करायला गेले ना की ताईची आठवण येते. ती सतत माझ्या सोबत असल्याचे भास होत आहेत.
मम्मी पण तिची खूप आठवण काढते. कल्पू आता असते तर तिने हे केलं असतं, तिने ते केलं असतं. हे बघ, ताईला कधी ना कधी जायचंच होतं तिच्या घरी. तूही येशील एक दिवस माझ्या घरी. तू हे बोलायला बोलवलंयस का? नाही ऍक्च्युली हे तुझ्यासाठी. घे ना, घे घे. ऍक्च्युली माझी कंडिशन सुद्धा तुझ्यासारखीच झाली. तुझी खूप सवय झाली आहे सोनाली, त्यामुळे तू भेटली नाहीस ना की मग करमत नाही मला. हे माहितीये मला, पण हा सगळा सवयीचा भाग आहे आणि सवय जशी लागते तशी सुटते सुद्धा. हे चॉकलेट आणि बुके कशासाठी? मुलींना चॉकलेट्स आवडतात माहितीये मला, म्हणून म्हणलं तुला सरप्राईज दिलं तर ऍटलीस्ट तुझा मूड तरी चांगला होईल. आनंद, तू मला आधी का नाही सांगितलंस की चौधरींना समजलंय आणि ते तुला ब्लॅकमेल करतायत? मला आधी माहित असतं ना, रवींद्र चौधरींचा आपल्या दोघांना एकत्र गायला लावून अश्विनीच्या डोक्यात संशय पेरण्याचा प्लॅन आहे, तर मी त्यांना आधीच नाही येऊ शकत म्हणून सांगितलं असतं. मग त्याने आपल्याला वेगळ्या पद्धतीने अडकवलं असतं. मला माहिती होतं रवींद्र चौधरी त्यांना हवं ते साध्य करण्यासाठी काहीही करू शकतात. त्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. या प्रकरणावरून तर आता माझी खात्रीच पटली. आपण एकमेकांशी बोलायलाच नको होतं तिथे. माझ्यामुळे अश्विनीच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळायला लागलाय. आनंद, आय एम सॉरी. जे झालं ते झालं. आता काही गोष्टी बदलता येणार नाहीये. मला असं वाटतं की आपण हे असं भेटणं खूप डेंजरस आहे. उद्या आपल्या विरुद्ध अजून काही पुरावे गोळा करून ते घरच्यांसमोर मांडण्याआधी आपण असं हे उगाच भेटणं बोलणं थांबवायला हवं. आपल्यामुळे आपला संसार आणि घरचे डिस्टर्ब नको व्हायला. इवन तू गाणं संपल्यावर लगेच घरी जात जा ना. ऍक्च्युली मी गायचं थांबवणार आहे. वेडायस का तू? तेवढाच एक विरंगुळा आहे तुझा. आनंद, तू गाणं नको सोडूस. आनंद, आपण एखाद्या नवीन लांबच्या रेस्टॉरंट मध्ये जॉईन होऊया का? तिथेही आपण एकत्र असणारच ना. आणि हे रवींद्र चौधरीला कळल्याशिवाय राहणार आहे का? आनंद, तू प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याऐवजी तू दूर पळतोयस. सारिका, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारा नाहीये. आत्ता आपल्या पुढे याशिवाय वेगळा मार्ग नाही. आणि अश्विनीला पण संशय यायला लागलाय. आणि मला याच सगळ्याची भीती वाटते. मला तुझा, माझा, दोघांचाही संसार मोडायचा नाहीये. आनंद, दुसरा काही मार्ग नाहीये का? मी रवींद्रजींना भेटून बोलू का? आनंद, बोल ना. काय झालं? तुला हा बुके आवडला नाहीये का? आणि हे चॉकलेट तर तुझं फेवरेट आहे ना. हे सगळं तू मला इम्प्रेस करण्यासाठी करतोयस ना यश? ह्या सगळ्या गोष्टी तू सहज केल्या असत्यास ना तर एखाद्या वेळी मला आवडल्या पण असत्या. पण तू हे सगळं करून तुझं प्रेम प्रूव्ह करणार असशील ना तर सॉरी. ह्या अशा थातूर मातूर गोष्टींनी ना टीना सारख्या मुली भुलत असते. आणि मी टीना नाहीये. यश, तुझ्याकडून हे असं बालिश वागणं एक्सपेक्टेड नव्हतं. बालिश? सोनाली, तुझं अजूनही प्रेम आहे ना माझ्यावर? का तुम्हाला त्रास द्यायला हे असं सगळं बोलतेस? तुला काय वाटतंय? मी काही केलेलं तुला आवडत नाही. आधी अशी नव्हतीस तू सोनाली. आधी आपलं रिलेशन पण वेगळं होतं यश. आणि मेन म्हणजे तू आधीच मला प्रपोज केलंयस. सो ह्या सगळ्या शो ऑफची काहीच गरज नाहीये. शो ऑफ? सोनाली, मी शो ऑफ नाही करते. मी जे काही केलंय ते मनापासून केलं. आता हे तुला कसं समजावू मी?
वाट लागली. का? काकू आपली नाही, तुझ्या काकाची वाट लागली. काकाचं काय इथे? अरे आनंद काका सारिका सोबत इथे आलाय. मेलो, सगळे मेलो. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.